नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे चवदार रेसिपीजमध्ये। तर मंडळी, पितृपक्ष अमावस्येला पुष्कळ प्रकारचे पदार्थ बनवले जातात। त्यातच आमच्याकडे तांदळाची खीर हा पदार्थ आवर्जून बनवला जातो। तर तोच पदार्थ आज आपण इथे बनवणार आहोत। तसं पाहिलं तर हा पदार्थ बनवण्याकरता कोणत्याही सणाची वाट पाहण्याची गरज नसते। केव्हाही आपल्याला आठवण झाली किंवा मग पाहुणे मंडळी आले तरीही हा पदार्थ आपण बनवू शकतो। अगदी झटपट असा हा पदार्थ बनून तयार होतो। तर ही तांदळाची खीर बनवण्याकरिता इथे मी पाऊण वाटी हे नॉर्मल तांदूळ घेतलेले आहेत, जे आपण घरी वापरतो। पुष्कळ जण ही खीर बनवण्याकरिता सुगंधित तांदळाचा वापर करतात। तुम्ही सुद्धा ते तांदूळ वापरू शकता। आता या तांदळांना मी धुवून घेतलेले आहे। हे धुवून घेतलेले तांदूळ आपल्याला तुपामध्ये भाजून घ्यायचे आहे। तर त्याकरिता इथे गॅसवर मी एक कढाई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये चमचाभर तूप घालून घेतलेलं आहे। आता यामध्ये हे धुवून घेतलेले तांदूळ मी घालून घेत आहे। आता हे तांदूळ या तुपामध्ये आपल्याला भाजून घ्यायचे आहे। तर कमी आचेवर हे तांदूळ आपल्याला भाजून घ्यायचे आहे। या तांदळाचं पूर्ण पाणी आटेपर्यंत, म्हणजेच हे पूर्ण तांदूळ मोकळे होईपर्यंत हे तांदूळ भाजून घ्यायचे आहे। साधारणतः 1 ते 2 मिनिटांनंतर इथे आपले तांदूळ छान मोकळे झालेले आहेत। त्यातील सगळं पाणी आटलेलं आहे। तर हे तांदूळ मी गॅस बंद करून काढून घेत आहे। तर इथे गॅस बंद करून हे तांदूळ मी एका भांड्यात काढून घेतलेले आहे आणि यांना मी थंड करून घेणार आहे। मग मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे। हे तांदूळ मी थंड करून मिक्सरमध्ये फिरवून घेतलेले आहे। तर बघू शकता या प्रकारे रवाळ असे तांदूळ मी बारीक करून घेतलेले आहे। आता खीर बनवायला सुरुवात करूया। तर इथे गॅसवर मी कढाई ठेवून घेतलेली आहे। आता त्यामध्ये पुन्हा अर्धा चमचा तूप घालून घेत आहे। आता या तुपावर मी ड्रायफ्रूट्स भाजून घेणार आहे। तर इथे मी बदाम आणि पिस्ता कापून घेतलेले आहे। तर यांना तुपामध्ये भाजून घेत आहे। हे ड्रायफ्रूट्स तुपामध्ये भाजल्यामुळे यांना क्रंचीनेस येतो आणि ते खीरेमध्ये त्याची चव खूप छान लागते। साधारणतः अर्धा मिनिटभर हे ड्रायफ्रूट्स तुपामध्ये भाजून घेतल्यानंतर त्यामध्ये बारीक करून घेतलेले तांदूळ घालून घेत आहे। ते यामध्ये मिक्स करून घेत आहे आणि त्यानंतर यामध्ये गरम करून घेतलेलं दूध घालत आहे। तर हे 1 लिटर दूध आहे, ते मी मगाशीच गरम करून थंड करून घेतलेलं आहे आणि ते मलाई सोबतच यामध्ये घालून घेत आहे। हे व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर याला आता आपल्याला 1 उकळी आणून घ्यायची आहे। तर तुम्ही बघू शकता याला छान खडखडून उकळी आलेली आहे। एकदा पुन्हा याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम कमी करून याला मंद आचेवर शिजू द्यायचं। हे शिजत असताना आपल्याला फक्त एवढंच करायचं आहे की मध्ये मध्ये याला ढवळत राहायचं आहे, कारण ही आपण तांदळाची खीर बनवतोय तर तांदूळ बुडाशी लागू शकतो। साधारणतः 10 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता इथे खीर छान दाटसर झालेली आहे। त्याला छान टेक्स्चर आलेलं आहे। फक्त आता तांदूळ शिजला की नाही ते आपण चेक करून घेऊया। तर तुम्ही इथे बघू शकता इथे आपला तांदूळ सुद्धा छान शिजलेला आहे। आता इथे आपल्याला साखर घालून घ्यायची आहे। तर इथे मी 1 वाटीभर साखर घालून घेत आहे। साखर घालून घेतल्यानंतर खीरेला छान ढवळून घ्यायचं आणि साधारणतः 5-1 मिनिट याला पुन्हा शिजू द्यायचं। 5 मिनिटांनंतर इथे साखर सुद्धा छान विरघळलेली आहे आणि आपली खीर इथे तयार झालेली आहे। तुम्ही त्याचं टेक्स्चर बघू शकता, किती छान असं टेक्स्चर त्याला आलेलं आहे आणि छान दाटसर सुद्धा झालेली आहे। सगळ्यात शेवटी यामध्ये वेलची पावडर घालून घेत आहे। तर वेलची पावडर सगळ्यात शेवटीच घालून घ्यायची, त्यामुळे वेलची पावडरची जी चव असते ती पुष्कळ वेळपर्यंत टिकून राहते। तर तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता। हीच कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची आहे, कारण
खीर थंड झाल्यानंतर याला पुन्हा दाटसरपणा येतो. तर इथे आपली खीर तयार झालेली आहे. तर अगदी सहज आणि कमीत कमी वेळात इथे आपली तांदळाची खीर बनून तयार झालेली आहे. मस्त अशी दाटसर आणि रबडीदार खीर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.